तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि सत्तेच्या कुशीत नव्हे तर संघर्षाच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व आदरणीय अमितसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय उमेदवार महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आदरणीय मिरजी कोटेचे साहेब, पक्षाचे नेते सन्माननीय श्रीजी सावंत साहेब, अखंड महाराष्ट्र ज्यांचा पाणी दूत म्हणून उल्लेख करतो, अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले वॉटरमॅन डॉक्टर मनोजजी चव्हाण साहेब, अनिशाताई, सुचित्राताई, मंगेशजी सांगळे साहेब, विश्वगुरु जरी नरेंद्र मोदी साहेब असले तरी आमचा सुद्धा विश्वजीत ढोलम आहे हा खऱ्या अर्थाने योगायोगाचा या ठिकाणी भाग आहे. व्यासपीठावरील उपस्थित विनोदजी शिंदे, योगेशजी सावंत साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18 वर्ष प्रामाणिक काम करणाऱ्या, आपल्या जीवनामध्ये कुठल्याही तऱ्हेची तडजोड करायची नाही, आपल्या विचारामध्ये कुठल्याही तऱ्हेची तडजोड न करता फक्त मान्य राजसाहेबांचा आदेश पाळणारे तुम्ही आम्ही सर्वजण महाराष्ट्र सैनिक मित्रांनो, जिगरबाज बांधवांनो, गणेशाच्या मैदानावर मंगळवारच्या गणपतीच्या दिवशी या ठिकाणी आपली सभा होते. खऱ्या अर्थानं मिरजी तुम्ही या ठिकाणी मैदान मारलं या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो. काल नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली पुण्यामध्ये. आदरणीय आमचे नेते अमित साहेब त्या ठिकाणी उभे होते. मोदी साहेबांचं आगमन झाल्या अमित साहेबांनी त्यांना हस्तांदोलन केलं, हात मिळवण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या हाताने त्या ठिकाणी राजसाहेबांचा संस्कार म्हणून त्यांना नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मोदी साहेबांनी त्याचे दोन्ही हात थांबवले. कदाचित मोदी साहेब मनातल्या मनात म्हणले असतील, अरे झुकणारा हा ठाकरे महाराष्ट्राचा कधीच होऊ शकत नाही, हा ठाकरे झुकणारा नाही. कोण बंद खोली आडमध्ये 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री घेणारा वेगळा असेल. त्यामुळे आम्ही आता ठरवलं मिरजी, पंख फुटलेली पाखरं आणि अधिकार मिळाली माणसं प्रसंगी रक्ताची नाती जरूर तोडत असतील, पण राजसाहेबांच्या 18 वर्षाचा सहकारी म्हणून कधीच आम्ही त्यांना पाठलाग सोडणार नाही. मान्य राजसाहेबांनी या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिला, अनेकांच्या भोवया या ठिकाणी उंचावल्या की बिनशर्त पाठिंबा. मग माझ्या पक्षाचे दोन्ही नेते जबाबदार पदाधिकारी आहेत जे राजसाहेबांबरोबर 24 तासातले 12 तास नव्हे तर 6 तास तरी जरूर असतात. 2019ला ज्यावेळेला आदित्य साहेबांच्या समोर आम्ही उमेदवार दिला नव्हता, आम्ही तटस्थ राहिलो, तो बिनशर्त पाठिंबा नव्हता का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीला 27 नगरसेवक घरचे असताना महापौर पदाच्या निवडणुकीला आम्ही तटस्थ राहिलो, त्यावेळेला बिनशर्त पाठिंबा नव्हता का? आणि मी नेहमी सांगतो, नियती कधी कोणाची पाठ सोडत नाही. तुम्ही जे कराल ते या जगात फेडावंच लागेल. म्हणजे योगायोगाने मिरजी आणि व्यासपीठावर सर्व सन्मान्य सगळ्यांना सांगेन की योग बघा कसा या गणपतीच्या ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसतो त्या व्यासपीठावरून सांगतोय की दक्षिण मध्य मुंबईमध्ये मान्य राजसाहेबांना संधी आले की धनुष्यबाणाचं बटन दाबण्याची, त्या ठिकाणी राहुल शेवाळजी उभे आहेत आणि सन्मान्य उद्धव साहेबांना हाताचं पंजावरचं बटन दाबायचं या ठिकाणी दुर्भाग्य आहे. त्या ठिकाणी वर्षाताई गायकवाड महाविकास आघाडीतनं उभ्या आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, मी माझा शिवसेनेचा काँग्रेस कधीच होऊ देणार नाही. अरे काँग्रेस व्हायचं सोडून द्या, यांनी आता काँग्रेसलाच मतदान करायचं ठरवलंय. हे सारखं दुर्दैवी भाग नाही. त्या मित्रांनो नेहमी सांगतो, राजकारण म्हणजे नाकासमोर चालणारा सूचीबान नव्हे, तो परिस्थितीनुसार वेडी वाकडी वळणे घेणारा जिद्मबान आहे. मिरजी तुमचा विजय निश्चित आहे, कारण हिंदुत्वाच्या मुद्द्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि तो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. तो हिंदुत्वाचा मुद्दा, कारण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सन्मान्य सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि तुम्ही उद्या ज्या शिवाजीनगरमध्ये जाताय ना त्या रॅलीमध्ये आम्ही तुमच्या बरोबर जरूर असू. त्यांनी सिंगल विकेट खेळली तर आम्हाला डबल विकेट खेळायची सुद्धा तयारी आहे. चला होऊन द्या डबल विकेट, कारण माननीय राजसाहेबांचा आदेश चालतो. माननीय राजसाहेबांचा आदेश चालेल तर दुसऱ्या बाजूला कोणाचा फतवा असेल तर त्या फतव्याला चारी मुंड्या चित करून तो आदेश त्या ठिकाणी शिरसंवाद मानून तुमचा विजय या ठिकाणी निश्चित करू. फक्त हे करत असताना कोणी रेकॉर्ड करू नये. नेत्यांच्या समोर हात जोडून पाया पडून सांगेन, मिरजी आमची फक्त अपेक्षाच एक आहे, एखाद्या कार्यकर्त्याने 4 पत्रकं जास्त वाटली, एखाद्या बिल्डिंग मध्ये जास्त चढला तर त्याच्या पाठीवर कौतुकाची तुम्ही थाप ठोकावी, एवढी आमची माफक अपेक्षा. आम्ही काम करतात चुकत असेल तर आमचे नेते मंडळी आम्हाला जरूर सांगतात. 18 वर्ष त्यांनी आम्हाला घडवलंय, पण तुम्ही आज
या ठिकाणी गणपतीच्या मंदिरामध्ये आहे, तुम्ही गणपती जरूर व्हा, कारण आम्हाला माहिती आहे गणपती आणणाऱ्याचे सुद्धा पाय पूजले जातात. आम्ही त्यावेळेला गणपती आणणारे बनणार आहोत. कारण तुम्हाला मी गणपती जरूर बनवलंय, पण तुम्ही आमच्या हातात आहात. त्यामुळे घरामध्ये गेल्या गेल्या गणपतीची पण पूजा होते आणि आणणाऱ्याची पण पूजा होते. आम्ही आणणारे जरूर बनू. पण नंतर नवरात्र येईल त्यावेळेला मात्र दांडेराज खेळायची परवानगी तुम्ही आम्हाला जास्त दिली पाहिजे. एवढीच या ठिकाणी विनंती करीन. आपला जास्त वेळ नाही घेणार नाही, कारण नेत्यांसमोर जास्त बोलायचं म्हणजे सूर्यासमोर मेणबत्ती धरल्यासारखं होईल. मी नेहमी सांगतो, माननीय राजसाहेबांचा कार्यकर्ता आपली अवस्था, घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्याचा अकाली मृत्यू झाला ना की अचानक जबाबदारी येते. तो उन्हापुरा 14, 15, 16, 17, 18 वर्षाचा मुलगा त्या घरची जबाबदारी जोशाने पूर्ण करतो, नव्हे पेलतो. आम्हाला 18 वर्षांतर प्रौढत्वाची एक जबाबदारी आहे. अनेक आंदोलनामध्ये मारलेले दगड, ते दगड एकत्र करून त्या दगडाचं शिल्प तयार करणार आहे आणि त्या शिल्पामध्ये माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. ती संधी आम्हाला लाभू दे एवढी जायची प्रार्थना करून अजून आपल्याला 18 तारखेपर्यंत हा जोश, हा उत्साह कायमस्वरूपी ठेवायचा आहे. कारण आपण काम करत असताना काही विघ्न संतोषी आहेत, ते तुमच्यामध्ये आपल्यामध्ये मनभेद करतील, एकमेकांबद्दल चुकीचे सांगतील, एका वेळेला काहीतरी आरोप प्रत्यारोप करतील. कोणत्या हॉटेलमध्ये काल बसला होता, अरे मी बघितला बसला होता, हे सब झूठ आहे. आणि मग तुम्ही सांगितले ना वेळ कुठे जाते, आपला टाइम आहे का नाही, आपला टाइम कायमचाच राहील आणि राजसाहेबांवर आपण कायमचे राहू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तूर्त थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.